टॉप न्यूज मराठी. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आज 4 महिने पूर्ण झाले. म्हणजे 112 दिवस पूर्ण झाले. पण या प्रकरणातला फरार आरोपी कृष्णा आंधळे अजूनही पोलिसांच्या हाती लागलेला नाहीये. ना बीड पोलिसांना कृष्णा आंधळे कुठे आहे हे माहित नाही. सीआयडी एसआयटीचे पोलीस यांना देखील कृष्णा आंधळेचा सुगावा लागलेला नाहीये. त्यामुळं 4 महिन्यांनंतरही आणि उद्या बीड जिल्हा सत्र न्यायालयात या खटल्याची तिसरी सुनावणी होणार असूनही याच खटल्यातला मुख्य आरोपी कृष्णा आंधळे मात्र अजूनही गायब आहे. त्यामुळे या सगळ्याच प्रश्नांच्या अनुषंगानं एक सर्वात मोठा प्रश्न असा उभा राहतो की नेमकं कृष्णा आंधळेचं काय झालं, आणि त्याच्यावरच माझं आजचं लाईव्ह आहे. कृष्णा आंधळे कुठं आहे? जमीन खा गई या आसमान निगल गया. खरं तर कृष्णा आंधळे याच्या आत्तापर्यंतच्या सगळ्या गुन्ह्यांची स्टाईल पाहिली तर गुन्हा करायचा आणि फरार व्हायचं ही त्याची खासियत आहे. कारण 2 वर्षांपूर्वी हाच कृष्णा आंधळे 307 च्या गुन्ह्यात म्हणजे जिवे मारण्याच्या गुन्ह्यामध्ये फरार झाला. 2 वर्षांपूर्वी फरार असलेला हा कृष्णा आंधळे फक्त कागदोपत्री फरार होता. कारण मूळचा हा धारूर मधल्या मैंदवाडीचा, पण याचा वावर पूर्ण बीड जिल्ह्यात होता. इतकंच नव्हे तर 9 डिसेंबर 2024 रोजी ज्या दिवशी संतोष देशमुख यांची हत्या झाली त्या दिवशी देखील हा पठ्ठ्या केजमध्ये होता. अपहरण करतानाही होता, हत्या झाल्यानंतरही होता आणि या सगळ्या आरोपींसोबत पळून जातानाही होता. मग प्रश्न हाच पडतो की कृष्णा आंधळे फरार होता का नव्हता? कारण याच्या बाबतीत जर म्हणायचं म्हटलं तर वय वर्ष अवघं 27. वीट भट्ट्यांच्या टोळीचा मुकादम, याच्या आधी धमकावणं, नंतर मारामारी करणं, त्याचबरोबर खुनाचा प्रयत्न आणि आता खून, म्हणजे 6 वर्षात 4 गुन्हे याच्यावर दाखल आहेत. म्हणजे याच्या वयाच्या 21व्या वर्षापासून हा त्या बीड जिल्ह्यामध्ये गुन्हे करतोय. याच्या आधी कोणत्याही गुन्ह्यात त्याला शिक्षा झाली आहे असं आतापर्यंत तरी समोर आलं नाही. पण हा कृष्णा आंधळे पोलिसांच्या सोबत उठबस करताना कायम दिसून आलाय. आता 2 वर्षांपूर्वी जे 307चं प्रकरण घडलं, म्हणजे जिवे मारण्याची काही धमकी वगैरे किंवा जिवे मारण्याचा प्रयत्न झाला, त्या प्रकरणात हा फरार होता. मग तरी देखील हा पोलिसांसोबत उठबस कसा काय करायचा? हा पोलिसांसोबत मित्रत्वाचा संबंध कसा काय जोडायचा? हा केजमधील त्यावेळचा तालुकाध्यक्ष असलेला विष्णू चाटे याच्या ऑफिसमध्ये कसा काय येत जाताना दिसायचा? याचाच अर्थ हा वाल्या कराड, विष्णू चाटे आणि त्याची ही जी गँग आहे, या गँगमध्ये कायम सोबत असलेला, त्यामुळे त्यांचा वरदस्त याला लाभलेला, त्यात पोलीस देखील याचे मित्र, त्यामुळं संगनमतानं हा केवळ कागदोपत्री फरार राहिला. आता हाच कृष्णा आंधळे 6 डिसेंबरला सुदर्शन घुले सोबत अवादा कंपनीवर पण जातो, मारहाण करतो, तरी देखील फरार असलेला आरोपी ज्याला या गुन्ह्यात अटक करायला हवी हे माहीत असूनही फक्त 7 तारखेला पहाटे अटक दाखवून यांना जामीनही दिला जातो. म्हणजे हे आरोपी जे मोकाट आहेत, मोकाट फिरतायत, मोकाट सुटलेत, आणि जो मोकारपंथी ग्रुपचा मूळ आहे, या सगळ्या आरोपींना तापच नव्हता. बीड जिल्ह्यात राहतो धारूरला गुन्हा केजला,
याचाच अर्थ वेगवेगळ्या पोलीस स्टेशन मधल्या वेगवेगळ्या पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांशी याची ओळख आणि त्याच्यावर वरदस्त सुदर्शन घुले, त्याचा वरदस्त वाल्या, त्याचा वरदस्त आणखी आता जाऊ देत. म्हणजे एकंदरीत वाल्या, विष्णू चाटे, सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे ही जी गँग आहे ना, ही गँग कायम बीड जिल्ह्यात अक्षरशः धुडगूस घालत होती आणि त्यांना अभय या पोलिसांचं. म्हणजे जो मुळातच सराईत गुन्हेगार आहे, ज्याच्यावर 6 वर्षात 4 गुन्हे दाखल आहेत, ज्याच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत, तो फक्त कागदोपत्री फरार दाखवला गेला आणि त्याचा वावर मात्र सगळीकडे होत राहिला. याचाच अर्थ या सगळ्या प्रकरणामध्ये माती खाणारे, कच खाणारे, आरोपींची पाठराखण करणारे, त्यांना अभय देणारे हे पोलीसच आहेत. म्हणून संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख यांनी आज जेव्हा या प्रकरणाला 4 महिने झाले संतोष देशमुखांच्या हत्येला, तेव्हा त्यांनी स्पष्टपणे अशी मागणी केली आहे की हा कृष्णा आंधळे कुठं आहे, तो अजूनही फरार कसा, याचं उत्तर आता बीड पोलिसांनी द्यावं. कारण सीआयडी आणि एसआयटी तर हे नंतर आले. संतोष देशमुख हत्या प्रकरणात त्यांच्याकडे हँडओव्हर झाल्यानंतर हा तपास, हा पट्ट्या याच्या आधीपासूनच अनेक गुन्ह्यांमध्ये वॉन्टेड असूनही फरार होता. तरी त्याला का पकडण्यात आला नाही? धारूर पोलिसांनी का पकडला नाही? केज पोलिसांनी का कारवाई केली नाही? बीड पोलिसांनी काय केलं? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या आतापर्यंतच्या या कृष्णा आंधळे प्रकरणामध्ये मिळणं गरजेचं होतं. पण कृष्णा आंधळे जणू काही त्याला जमिनीने खाल्लं का आभाळाने गिळलं, हा प्रश्न आता सगळ्यांसमोर उभा राहिलाय. मुळातच कृष्णा आंधळे 9 डिसेंबरला आपले 2 मित्र घेऊन आला होता धारूर मधून. कोण आठवतंय काय? सुधीर सांगळे याच्या सोबत महेश केदार. म्हणजे थोडक्यात सुधीर सांगळे, महेश केदार, जयराम चाटी ही सगळी गँग होती. जेव्हा सुदर्शन घुलेंनी असं सांगितलं कृष्णा आंधळेला की आपल्याला आणखी 2 जण हवेत, बोलवून घे, मग जयराम साठे, महेश केदार यांना धारूरला निरोप दिला गेला. या दोघांना बोलवण्यात आलं. जे दोघं 6 डिसेंबरला मारहाण झाली त्यावेळी नव्हतेच. 6 डिसेंबरला सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे आणि कृष्णा आंधळे. पण 9 डिसेंबरला मात्र या 4 जणांसोबत आणखी 2 नावं जोडली गेली. ती धारूरची होती, जयराम साठे आणि हा पठ्ठ्या महेश केदार. आता हे दोघं कृष्णा आंधळेच्या जवळचे, म्हणून तर मध्ये जो जबाब जयराम साठेचा आला होता कबुली जबाब, त्यामध्ये त्याने असं म्हटलं होतं की आम्हाला कृष्णा आंधळेने असं सांगितलं की सुग्रीव कराडच्या सांगण्यावरनं संतोष देशमुखांनी आपल्या भैयाला म्हणजे सुदर्शन भैयाला मारहाण केली आहे आणि आपल्या पोरांना पण मारलंय, त्यामुळं आपल्याला बदला घ्यायचा आहे. त्यामुळे हे जे ट्विस्ट आलं आणि मग संपूर्ण मीडिया एक दिवस हा सुग्रीव कराड कोण याच्या मागे हात धुवून लागलं. त्याची माहिती जेव्हा पुढे आली तेव्हा तोही गुंडच, त्याच्यावरही वेगळे गुन्हे दाखलच. पण सुरेश धस यांनी एका वाक्यात विषय मिटवला की सुग्रीव कराडचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. तेव्हा सुग्रीव कराडच्या पुढे फुल स्टॉप लागला आणि पुन्हा एकदा या आरोपींवर कॉन्सन्ट्रेट करण्यात आलं. आता जयराम चाटेनं असा कबूल जबाब का दिला? त्यानं कृष्णा आंधळेनं आम्हाला सुग्रीव कराड विषयीची माहिती दिली, ती माहिती त्या तपासात का आली? या सगळ्या गोष्टींची पुढे सुनावणीच्या वेळी चर्चा होईलच, आर्ग्युमेंट होईलच. पण याच्यातला जो टोळी प्रमुख आहे, गँग लीडर आहे, सुदर्शन घुले आहे, त्याच्या जबाबात मात्र आम्ही जी अपहरण आणि हत्या घडवून आणली ती विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड यांच्या सांगण्यावरनं घडवून आणलेली आहे असं स्पष्टपणे आपल्या कबुली जबाबात म्हटल्यामुळं या जयराम चाटे आणि महेश केदार यांच्या जबाबाच्याही पेक्षा महत्वाचा जबाब सुदर्शन घुलेचा मानला गेला. कारण ही दोघं इंट्रोड्यूस झाली डायरेक्ट 9 डिसेंबरला आणि सुदर्शन घुले मात्र पहिल्या दिवसापासून या सगळ्या प्रकरणाशी संबंधित आहे. त्यामुळं कृष्णा आंधळे हा जो सुदर्शन घुलेचा जवळचा अत्यंत जवळचा मित्र, ज्यानं ही 2 गँगमध्ये माणसं भरली, जयराम चाटे आणि महेश केदार, आणि
9 डिसेंबरला संतोष देशमुख यांची अपहरण करून हत्या घडवून आणली. आता प्रतीक घुले स्कॉर्पिओ घेऊन होता आणि हा जयराम चाटे ही जी कृष्णा आंधळेनं आणलेली भाड्याची गाडी होती स्कॉर्पिओ ती घेऊन होता. अशा या 2 गाड्या म्हणजे कृष्णा आंधळेनंच मॅनेज केलेली स्कॉर्पिओ शेवटी यांनी चिंचोली शिवारामध्ये तिथंच सोडून दिली. पुढे त्या गाडीचं काय झालं? ती सीज झाली का? ती गाडी कुणाची होती? कुणाकडनं भाड्यानं आणली? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं कृष्णा आंधळेकडेच आहेत. कारण की कृष्णा आंधळेनंच तर ती स्कॉर्पिओ आणली होती. त्यामुळे प्रश्न हा पडतो की कृष्णा आंधळे आतापर्यंत जो फरार आहे किंवा याच्यातले सगळे आरोपी अटक होईपर्यंत कृष्णा आंधळेचा यांच्याशी काही संबंध होता का? या प्रश्नांची उत्तरं मिळणं गरजेचं आहे. जेव्हा हे सगळे आरोपी संतोष देशमुख यांची डेड बॉडी दैठणा येथील शिवारामध्ये टाकून वाशीकडे पळाले धाराशिव मधल्या, त्यावेळी सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे आणि सुदर्शन गुले हे एकत्र होते. हे दोघं यातले सुदर्शन गुले आणि सुधीर सांगळे अटक झाले 4 जानेवारीला आणि त्यानंतर सगळे आरोपी या प्रकरणातले सापडले एक कृष्णा आंधळे सोडून. त्यामुळं प्रश्न हा उपस्थित होतो की 4 जानेवारी पर्यंत कृष्णा आंधळे यांच्याशी संपर्कात होता का? कारण ते जवळपास 23 दिवस आणि हे 3 दिवस म्हणजे 26 एक दिवस कृष्णा आंधळे यांच्या संपर्कात होता का? कारण की कृष्णा आंधळे यांच्या सोबत गिरनार पर्वत देखील चढला असं देखील सांगितलं गेलं. नंतर मुंबईमध्ये भिवंडीत जाऊन तिथे कुठेतरी राहिले असं देखील सांगितलं आलं. नंतर सुदर्शन गुले आणि सुधीर सांगळे पुण्यातील बालेवाडीत सापडले. तिथं त्यांना अटक झाली. पण मग कृष्णा आंधळे यांची मधूनच साथ सोडून कुठं गेला? दरम्यानच्या काळात तो प्रयागराजला गेला असं म्हटलं गेलं. नंतर तो नाशिकला कुठेतरी आढळून आला असं देखील सांगण्यात आलं. पण या सगळ्या चर्चानंतर विरल्या, पण कृष्णा आंधळे काही सापडला नाही. बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी कायम पहिल्यापासून असं म्हटलेलं आहे की कदाचित तो जिवंत आहे का नाही हा प्रश्न मला उपस्थित होतोय. कारण की यांच्या गँगची आतापर्यंतची सगळी मॉडस ऑपरेंडी पाहता हे सगळे जण जो कोणी आपल्यापासून दूर इकडे तिकडे असेल तर त्याला कुठे ना कुठेतरी कायमचा दूर करण्याचं यांचे प्रयत्न असतात. त्यामुळं कदाचित कृष्णा आंधळे हा जिवंत आहे का नाही असाच प्रश्न आता महाराष्ट्राला पडलाय आणि याची उत्तरं खरी तर पोलिसांनी द्यायला हवीत. मग पोलीस 112 दिवस या माणसामागे जर आपली एवढी पथकं लावून त्याचा तपास घेत असतील, तेलंगणापर्यंत पोलीस जाऊन आले असतील, इकडे हैदराबादला जाऊन म्हणजे अगदी मध्य प्रदेशात जाऊन आले असतील, कर्नाटकात जाऊन आले असतील, महाराष्ट्रात त्याला शोधत असतील, मग हा गेला कुठे? आता कृष्णा आंधळेचा शोध अत्यंत महत्वाचा ठरतोय. कारण की याच कृष्णा आंधळेकडं एक मोबाईल आहे, ज्या मोबाईलच्या संबंधातून त्यानं मोकारप्रांती ग्रुपशी देखील संपर्क साधला होता. तो त्या ग्रुपमधला देखील सदस्य होता. त्यामुळे त्याच्या मोबाईलमध्ये आणखी काय आहे का? त्याचे सीडीआर, ऑडिओ, व्हिडिओ रेकॉर्डिंग्स शिवाय कृष्णा आंधळे 4 जानेवारी पर्यंत म्हणजे सगळे आरोपी अटक होईपर्यंत याचा या बाकीच्या आरोपींशी काही संबंध होता का? कारण की वाल्या करार सुद्धा 31 डिसेंबरला शरण आलाय. म्हणजेच 9 डिसेंबर ते 30 डिसेंबर या 18 दिवसांच्या कालावधीमध्ये कृष्णा आंधळे आणि त्याचा काही संपर्क झाला का? विष्णू चाटे हा 18 डिसेंबरला अटक झाला. मग 9 ते 17 डिसेंबर म्हणजे या 8 दिवसांमध्ये विष्णू चाटे आणि कृष्णा आंधळेचा काही संपर्क झाला का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणं गरजेचं आहे. पण अजूनही कृष्णा आंधळे काही पोलिसांच्या तावडीत सापडत नाहीये. या कृष्णा आंधळेला नेमकं काय कुणाचं खरं म्हणजे पाठबळ आहे की एवढ्या दिवस त्याला कुठेतरी लपवून ठेवलाय का? त्याला संपवला गेलाय का? त्याला बाजूला केला गेलाय? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणं गरजेचं आहे. कृष्णा आंधळे या सगळ्याच आरोपींमधला भले शेवटचा दुवा असला तरी तो ही साखळी पूर्ण करण्यातला महत्वाचा गुन्हेगार आहे. मुख्य आरोपी क्रमांक 8 आहे, जो ऑलरेडी फरार असलेला तरी देखील तो येतो. बीड जिल्ह्यातल्या केस तालुक्यात जाऊन त्या ठिकाणी थैमान घालतो आणि धुडगूस घालून या संतोष देशमुखांची हत्या करतो आणि
कृष्णा आंधळे संदर्भात असं देखील म्हटलं जातं की त्याला फरार राहण्याची सवय आहे, मोबाईल न वापरता जगण्याची सवय आहे. इव्हन मध्ये या संदर्भामध्ये तृप्ती देसाई यांनी त्याच्या संदर्भामध्ये आणखी एक माहिती देण्याचा प्रयत्न केला की मुळातच बीडमधील काही तृतीयपंथीयांशी देखील त्याचे कॉन्टॅक्ट्स आहेत, त्यामुळे कुठेतरी ह्याचा तृतीयपंथीयांच्या सोबत हा वेश बदलून तर राहत नाहीये ना, अशी देखील त्यांनी एक माहिती पुढे दिली. अर्थात त्या अनुषंगानं किती तपास झाला, काय झाला याची उत्तरं कुणाकडेही नाहीयेत. शिवाय SIT, CID, बीड पोलीस यांनी एकही कॉन्फरन्स न घेता आम्ही फक्त त्याचा तपास करतोय एवढंच आतापर्यंत सांगितलेलं आहे. मोस्ट वॉन्टेड, पाहिजे आरोपी, बक्षीस लावलेला आहे, फोटो, त्याची माहिती, याच्या पलीकडं काहीही करण्यात आलेलं नाही. मग अशा कृष्णा आंधळेला शोधून काढणं, त्याला मुख्य आरोपी असल्यानं त्याच्यावर चार्जशीट दाखल करून त्याला कोर्टात सादर करणं, हे पोलिसांना 112 दिवसात का जमलं नाही का त्याच्या मागे अजूनही काही पोलीस त्याची मदत करतायत. कृष्णा आंधळे याचा संबंध या सुधीर सांगळे शिवाय सुदर्शन घुलेशी आहे. आता कृष्णा आंधळे, सुधीर सांगळे, सुदर्शन घुले यांना पळून जाण्यात ज्यांनी मदत केली किंवा मनी ट्रान्झॅक्शन ज्यांच्या मार्गाने झालं ते डॉक्टर वायबसे, संभाजी वायबसे, त्याची पत्नी सुरेखा, या दोघांची जी चौकशी करण्यात आली त्यामध्ये या तिघांचा ठाव ठिकाणा त्यांनी सांगितला, पण सापडले दोघच. मग कृष्णा आंधळेला अजूनही कुणी पैसा पुरवतंय का? कृष्णा आंधळेला फरार होण्यात, पळून जाण्यात कुणी मदत करतंय का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणं गरजेचं आहे. आणि याच संदर्भामध्ये धनंजय देशमुखांनी आज स्पष्ट केलं की बीड जिल्हा पोलिसांनी, बीड प्रशासनाने कोणत्याही परिस्थितीत एक कॉन्फरन्स घेऊन किमान हे सांगायला पाहिजे. त्यांनीच आता महाराष्ट्राला उत्तर द्यायला पाहिजे की कृष्णा आंधळे कुठं आहे. आता धनंजय देशमुख यांच्या संदर्भात जर आपण पाहिलं तर त्यांनी पहिल्यापासून एक तगादा लावलेला आहे. 9 डिसेंबरला गुन्हा दाखल झाला, म्हणजे त्यांचे आतेभाऊ शिवराज देशमुख प्रत्यक्षदर्शी, साक्षीदार, फिर्यादी. त्यानंतर CID कडे तपास वर्ग होईपर्यंत जे काही मधले 10-12 दिवस गेले, तो तपास केज पोलीस ठाण्यानं केलेला आहे. त्यामुळे त्या पोलीस ठाण्यानं या प्रकरणामध्ये नेमका काय तपास केला, काय त्रुटी राहिलेल्या आहेत, त्यात काय आढळून आलेलं आहे, त्याची माहिती देखील आम्हाला मिळणं गरजेचं आहे. ती देखील आजपर्यंत दिलेली नाही. आपल्याला आठवत असेल, बीड जिल्ह्याचे नवीन पोलीस अधीक्षक नवनीत कावत, आता नवीन कुठे, आता जुने झाले, ते झाले 2-3-4 महिने झाले, त्यांना यांनी स्वतः धनंजय देशमुखांनी एक ड्राफ्ट दिला होता. त्या ड्राफ्टमध्ये ही सगळी माहिती दिली होती, तरी देखील अजून नवनीत कावत यांनी या संदर्भात काहीही स्पष्टीकरण दिलेलं नाही. धनंजय देशमुख यांचं असं म्हणणं आहे की आता जी काही न्यायालयीन समिती या संदर्भात नेमली गेलेली आहे तीच या सगळ्या प्रकरणावर प्रकाश टाकू शकते. विष्णू चाटेचा गायब झालेला मोबाईल आणि फरार असलेला कृष्णा आंधळे यांना कुणाचं पाठबळ आहे आणि हे कोण सगळं घडवून आणतंय. आता धनंजय देशमुख यांनी प्रसार माध्यमांना आणखी या बाबतीत बऱ्याच माहिती दिली. खरं म्हणजे आज 4 महिने पूर्ण झाले, त्यांचा कंठ दाटून आला, त्यांनी विविध गोष्टी देखील सांगितल्या. इव्हन त्यांनी संतोष देशमुख म्हणजे संतोष अण्णा म्हणजे त्यांचे भाऊ यांच्याविषयीची एक आठवण देखील सांगितली की जर आमच्या घराच्या विहिरीजवळ चपला दिसल्या की समजायचं संतोष अण्णा घरात आला, पण जर चपला दिसल्या नाहीत की समजायचं अजूनही अण्णा घरी आलेला नाही. मग मी फोन लावून अण्णाला विचारायचो की अण्णा अजून तू घरी का आला नाहीस. पण आता मात्र मला प्रत्येक वेळी घरातून बाहेर जाताना आणि बाहेरून घरात येताना ती आठवण येते की आज संतोष अण्णाच नाहीये. त्यामुळं सगळं विस्कळीत झालंय. आता फक्त न्यायाची लढाई तेवढी उरलेली आहे आणि ती आम्ही शेवटपर्यंत लढणार आणि यासाठी सगळे मस्साजोगकर आम्हाला आमच्या पाठीशी आहेत, अख्खा महाराष्ट्र पाठीशी आहे. शिवाय त्यांनी आज देखील आणखी महत्वाची गोष्ट सांगितली की अजूनही आम्हाला लोक सांत्वनपर भेटी द्यायला येतात. आजही 200-300 जण आम्हाला भेटायला आले
असं देखील देशमुखांनी सांगितलं. याचाच अर्थ धनंजय देशमुख आजही याच प्रतीक्षेत आहेत की आम्हाला न्याय मिळेल. आता आणखी एक महत्वाचा मुद्दा या सगळ्या बाबतीमध्ये की एकदम एक्सक्लुझिव्ह न्यूज आहे. सीआयडीच्या हाती या वाल्या गँगच्या, वाल्या करारच्या गँग संदर्भामध्ये काही नवीन पुरावे लागलेले आहेत आणि हे नवीन पुरावे उद्या सुनावणी आहे त्याच्या आधीच कोर्टात सादर करण्यात आलेले आहेत. मग त्यामध्ये काही ऑडिओ व्हिडिओ क्लिप्स असतील, डॉक्युमेंट्स असतील, हे सगळे पुरावे सीआयडीनं जे काही नवे पुरावे हाती लागलेत ते कोर्टामध्ये सादर केलेले आहेत. याचाच अर्थ रोज नवनवीन काहीतरी सीआयडी एसआयटीच्या तपासात हाती लागतंय, म्हणजे तपास अजून संपलेला नाही. खरं तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा हाच आहे की सप्लिमेंटरी चार्जशीट जोपर्यंत येत नाही तोपर्यंत या तपासात आणखी गती येत नाही. कारण प्रत्येक वेळी धनंजय देशमुख, मस्साजोगकर आणि बाकीच्या सगळ्यांनी हे जे प्रकरण लावून धरलंय, मग अंजली दमानिया असतील, तृप्ती देसाई असतील, सुरेश धस असतील, मनोज जरांगे असतील, या सगळ्यांनी या प्रकरणामध्ये अमुक तमुकांना सहआरोपी करणं गरजेचं आहे अशी मागणी पहिल्यापासून केली आहे. खरं तर धनंजय देशमुख यांनी स्पष्टच म्हटलंय की मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी जर 9 डिसेंबरला त्या दिवशी येऊन स्वतः आंदोलन छेडलं नसतं तर एफआयआरच फाटला नसता, एफआयआर झालीच नसती, गुन्हा नोंदूनच घेतला गेला. आणि नंतर सुरेश धस आणि समाजानं, मस्साजोगकरांनी, अख्ख्या महाराष्ट्रानं आम्हाला जो भक्कम पाठिंबा दिला त्यामुळंच ही केस कोर्टात दाखल होऊ शकली आणि आता ती सुनावणीला उभी राहिलेली आहे. त्यामुळं धनंजय देशमुख यांचं असं स्पष्ट म्हणणं आहे की या प्रकरणात सहआरोपी जे आहेत ते होणं अत्यंत गरजेचं आहे. कारण की या सहआरोपींमध्ये अशी काही नावं आहेत की जे थेट आरोपींना गाड्या पुरवण्यात, त्यांना पळून जाण्यात मदत केलेली आहे, गाड्या पुरवलेल्या आहेत, इव्हन त्यांना पैसे देखील पुरवलेले आहेत आणि असे जे आहेत त्यांना पहिल्यांदा सहआरोपी करणं गरजेचं आहे. सुरेश धस यांनी देखील हे स्पष्टपणे म्हटलेलं आहे की यामध्ये ज्यांना सहआरोपी करायचंय त्यामध्ये बालाजी तांदळे हे एक नाव आहे, कोरेगावचे माजी सरपंच केज तालुक्यातले. त्याच्यासोबत शिवलिंग मोराळे, ज्याच्या गाडीत बसून वाल्मिक कराड पुण्यातील सीआयडी ऑफिसला शरण गेला होता. त्यानंतर वाशीचे PSI रमेश ते घुले म्हणून कोणतरी आहेत ज्यांनी आरोपींना पळून जाण्यात मदत केली. शिवाय हे डॉक्टर दाम्पत्य संभाजी वायबसे आणि त्यांची पत्नी सुलेखा वायबसे आणि आणखी याच्यासोबत असलेले सगळ्यात महत्वाचे म्हणजे केज पोलीस ठाण्याचे जे आता सक्तीवर बीडच्या हेडक्वार्टरमध्ये त्यांना पाठवण्यात आलेलं आहे बदलीनी, त्यांचं नाव आहे प्रशांत महाजन आणि निलंबित झालेले PSI राजेश पाटील यांना सहआरोपी करणं गरजेचं आहे. आता या सगळ्या प्रकरणामध्ये यांना सहआरोपी करा अशी मागणी काल परवा नाहीये, अगदी सुरुवातीपासून आहे. 4 महिने झाले अजून या आरोपींना सहआरोपीच केलं जात नाही. यांची चौकशी काय झाली आहे का, यांच्या संदर्भामध्ये आणखी पुढे काय माहिती आली आहे का, या संदर्भामध्ये देखील पोलीस याबाबत काहीही सांगताना दिसत नाहीयेत. याचाच अर्थ पोलीस या प्रकरणामध्ये विशेषतः बीडचे केज पोलीस ठाण्याचे पोलीस काही लपवून ठेवतायत का, त्यांच्याकडे काही वेगळी माहिती आहे का जी माहिती अजूनपर्यंत लोकांसमोर आलेली नाहीये. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं खरं तर बीड पोलिसांनी देणं गरजेचं आहे, पण ती दिली जात नाहीत. आता खंडणीचा जो प्रकार आहे, ज्या खंडण्या आतापर्यंत मागण्यात आल्या, धनंजय देशमुखांना या संदर्भात देखील विचारण्यात आलं. त्यावेळी ते म्हणाले की आता जे माजी न्यायाधीश तहालियानी यांची जी समिती नेमण्यात आलेली आहे ती निश्चितपणे याच्यावर प्रकाश टाकेल. पण धनंजय देशमुखांनी देखील अगदी सुरुवातीपासूनच्या खंडणीचा उल्लेख केला, जी 28 मेला अवादा कंपनीला खंडणी मागण्यात आली. त्यावेळी देखील 2 जणांचं, कर्मचाऱ्यांचं अपहरण करण्यात आलं होतं. पोलिसांच्या सतर्कतेमुळे तो प्रयत्न फसला. त्यानंतर थेट 14 जूनला परळीतील जगन्मित्र कार्यालयात देखील खंडणी संदर्भात बैठक झाली. नंतर 19 जूनला धनंजय मुंडे यांच्या सातपुडा बंगल्यावर त्या ठिकाणी बैठक झाली. शिवाय त्यानंतर 8 ऑक्टोबरला पुन्हा एकदा परळीतील जगन्मित्र कार्यालयात बैठक झाली आणि या बैठकीचं वैशिष्ट्य म्हणजे याच बैठकीमध्ये अवादा कंपनीचे भूसंपादन अधिकारी शिवाजी थोपटे यांना त्या ठिकाणी बोलावण्यात आलं.
विष्णू चाटे, सुदर्शन घुले आणि वाल्मिक कराड हे तिघही त्या ठिकाणी उपस्थित होते. सुदर्शन घुलेनं असा स्वतःहून कबुली जबाब दिलाय. शिवाय वाल्मिक कराडनं शिवाजी थोपटे यांना 2 कोटींची खंडणी मागितली, नाहीतर जिल्ह्यातील सगळे प्रकल्प बंद करा अशी धमकी दिली, असंही सुदर्शन घुलेंनी म्हटलं होतं. त्यानंतर थेट 26 नोव्हेंबरला घुले प्रत्यक्ष आवादा कंपनीवर जाऊन आला आणि वाल्मिक कराडनं केलेली डिमांड पूर्ण करा अशी त्या ठिकाणी त्यांनी पुन्हा एकदा खंडणीची मागणी केली होती. मग 8 ऑक्टोबर ते 26 नोव्हेंबर एवढा गॅप का? तर त्याच दरम्यान आपल्याला आठवत असेल आचारसंहिता लागली, मग विधानसभेची निवडणूक लागली. 20 नोव्हेंबरला विधानसभेची निवडणूक झाली, 23 नोव्हेंबरला निकाल लागला आणि अवघ्या 2-3 दिवसांनीच वाल्मिक कराडनं सुदर्शन घुलेला या आवादा कंपनीवर पाठवलं. तरी देखील त्यांची खंडणीची डिमांड पूर्ण होत नाही म्हटल्यानंतर स्वतः वाल्मिक कराड हा आवादा कंपनीत खंडणी मागण्याचा प्रयत्न करण्यासाठी केज तालुक्यात आला आणि केज मधल्या विष्णू चाटेच्या कार्यालयात आपले सगळे चेले चपाटे बोलवून घेतले. विष्णू चाटे, बालाजी तांदळे, सुदर्शन घुले, प्रतीक घुले, नंतर तो जयराम ते कृष्णा आंधळे आणि राजेश पाटील PSI निलंबित जे झाले, आपण बघितलेल्या CCTV फुटेजमध्ये हे सगळे सापडले होते. मग त्यावेळी वाल्मिक कराडनं विष्णू चाटेच्या मोबाईलवरून पुन्हा एकदा आवादा कंपनीत फोन करून आमची खंडणीची मागणीचं काय झालं, ती मागणी पूर्ण का केली नाही, सुदर्शन घुलेंनी सांगितले त्या परिस्थितीत तुमचं पहिलं काम बंद करा अशी धमकी दिली. आणि मग त्यानंतर सुदर्शन घुले स्वतः त्याच दिवशी पुन्हा एकदा आवादा कंपनीवर वाल्मिक कराड केजला आलेला आहे, त्यांची भेट घ्या आणि त्यांची मागणी पूर्ण करा अशी धमकी दिली. हे सगळे खंडणीचे जर आपण दिवस पाहिले तर या सगळ्या दिवसांमध्ये विष्णू चाटे, सुदर्शन घुले, वाल्मिक कराड हे आरोपी सातत्यानं एकमेकांच्या संपर्कात होते. कारण याच दरम्यान 4 तारखेला धनंजय मुंडे यांची विष्णू चाटेनं मुंबईत जाऊन भेट घेतल्याची माहिती पुढे आली आहे. 5 तारखेला म्हणजेच 5 डिसेंबरला वाल्मिक कराड आणि विष्णू चाटेची भेट झाली आहे. त्यानंतर विष्णू चाटे, वाल्मिक कराड, धनंजय मुंडे आणि सारंग आंधळे यांची भेट झाली आहे मुंबईमध्ये. नंतर 6 तारखेला जेव्हा सुदर्शन घुले याच आवादा कंपनीवर मारहाण करायला गेला, त्याच दिवशी वाल्मिक कराड आणि त्याचं बोलणं झालंय असं देखील सुदर्शन घुलेनं आपल्या कबुली जबाबात म्हटलं होतं. 7 तारखेला यानं विष्णू चाटे याला मारहाण झालं, 6 डिसेंबरला कंपनीवर मारहाण झाली असं घडलं, हे सगळं फोन करून सांगितलं. त्यावेळी विष्णू चाटे मुंबईत होता, पुण्यामध्ये आला होता. शिवाय वाल्मिक कराडला देखील 6 डिसेंबरला त्यानं ही माहिती दिली होती. म्हणजे 7 डिसेंबरला जेव्हा रात्री 8 वाजता त्याला वाल्मिक कराडला हे सगळं सांगायचं होतं की काय काय कंपनीवर घडलं. म्हणजे एकीकडे 6 डिसेंबरला मारहाण झाली, त्या दिवशी त्यांना अटक झाली नाही. 7 डिसेंबरला पहाटे अटक दाखवण्यात आली आणि नंतर जामीन झाला आणि मग या सुदर्शन घुलेनं वाल्मिक कराडला 7 डिसेंबरला फोन करून कंपनीवर 6 डिसेंबरला काय घडलं याची माहिती दिली. त्यानंतर थेट पुण्यात आलेल्या विष्णू चाटेला देखील काय घडलं याची माहिती दिली आणि त्याच वेळी विष्णू चाटेनं या सुदर्शन घुलेला असं सांगितलं की मी आता बाहेर आहे, उद्या मी येतोय, आपण या विषयावर बोलू आणि भेटू. मग 8 डिसेंबरला सुदर्शन घुले, विष्णू चाटे, सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे आणि बाकी काही चेले चपाटे असतील, हे सगळे नांदूर फाटा येथील हॉटेल तिरंगा धाबा त्याच्याच शेजारी असलेल्या दोस्ती वॉशिंग अँड ग्रीसिंग सेंटरच्या समोर टेबल टाकून बसले. यांनी एकत्र कट शिजवला आणि त्याच वेळी सुदर्शन घुलेनं मी संतोष देशमुखाला उद्याच उचलतो आणि त्याला बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवतो असं म्हटलं आणि त्याच दिवशी हा कट शिजला. कृष्णा आंधळेला सुदर्शन घुलेनं सांगितलं आणखी 2 माणसं लागतील. मग कृष्णा आंधळेनं जयराम चाटे, महेश केदार यांना धारूरवरून बोलवून घेतलं. कृष्णा आंधळेला आणखी एक गाडी लागेल असं देखील सांगितलं. मग कृष्णा आंधळेनं भाड्याने त्यानं स्विफ्ट गाडी आणली आणि याची स्कॉर्पिओ तर ऑलरेडी होती सुदर्शन घुलेची. मग 9 डिसेंबरला या 2 गाड्यांनी संतोष देशमुख यांना बरोबर मधोमध उमरी फाटा टोल नाक्याच्या इथे अडवलं, आपल्या गाडीत घातलं आणि मग चिंचोली शिवारात नेऊन त्या ठिकाणी मारहाण केली. आता हे सगळं
जो घटनाक्रम किंवा क्रोनॉलॉजी आहे याच्यात कृष्णा आंधळे आहे. मग हा जो फरार आहे कृष्णा आंधळे असं म्हटलं जातं, मग इतके दिवस हा बीड जिल्ह्यामध्ये कसा काय? म्हणजे पोलिसांचा याला अभय आहे, पोलिसांचा याला वरदस्त आहे, हे याच्यातनं सिद्ध झालेलं आहे. आणि या सगळ्या आरोपींनी जेव्हा संतोष देशमुख यांचा मृत्यू झाला त्याच वेळी त्यांची बॉडी दैठणा फाट्यावरील शिवारात टाकून दिली. पण त्यांचा प्लॅन त्याही आधी वेगळा होता, जो सुदर्शन गुन्हेनं विष्णू चाटेला सांगितलं होता की संतोष देशमुखांना अनैतिक संबंधाच्या गुन्ह्यामध्ये अडकवतो म्हणून. पण ऑलरेडी संतोष देशमुख यांचा मृत्यू झाल्यानं त्यांचा प्लॅन फसला. त्यानंतर जेव्हा दैठणा फाट्यावरील शिवारामध्ये ही बॉडी सापडली संतोष देशमुखांची, त्याच दरम्यान धनंजय देशमुख, शिवराज देशमुख, मस्साजोगचे ग्रामस्थ सगळे केस पोलीस ठाण्यात होते. पण जेव्हा बॉडी सापडल्याचं पोलिसांना कळालं, त्यांनी तात्काळ शिवराज देशमुख यांचं प्रत्यक्षदर्शी साक्षीदार म्हणून साईन घेतली आणि केज पोलीस ठाण्यातून दैठणाच्या त्या शिवारात गेले, बॉडी ताब्यात घेतली पोलिसांनी आणि ती बॉडी केज मधील उपजिल्हा रुग्णालयाकडे वळवण्याऐवजी पोस्टमार्टमसाठी ती बॉडी कळमच्या दिशेने वळवण्यात आली. पण मस्साजोगकर याच गाडीच्या मागे असल्यानं, ॲम्ब्युलन्सच्या मागे असल्यानं, पोलीस गाडीच्या मागे असल्यानं या पोलिसांची बंबेरी उडाली आणि त्यांचाही तो प्लॅन फसला. त्यामुळे संतोष देशमुखांना मृत्यूआधी अनैतिक संबंधाच्या गुन्ह्यात अडकवायचं होतं या आरोपींना, हे तर क्लिअर झालं. पण मृत्यू नंतर देखील त्यांना या अनैतिक संबंधाच्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न कोणी केला, त्याच्या मागे कोण होतं, पोलिसांना ही ऑर्डर कोणी दिली, गाडी कळमकडे वळवा केजकडे नको, हे कोणी त्यांना सांगितलं, याचे सगळे पुरावे, याचे सगळे जे काही डॉक्युमेंटेशन्स असतील, ऑडिओ कॉल रेकॉर्डिंग असतील, CDRs असतील, हे अजूनही का तपासले गेले नाहीत, या अनुषंगानं का तपास झाला नाही, तो देखील तपास होणं गरजेचं आहे. आता आणखी एक महत्वाचा मुद्दा की वाल्मिक कराड यानंतर ज्या काय PCR MCR सगळं झालं, मग केज मधून त्यांना बीड कारागृहात हलवण्यात आलं. आता तिथं गेल्यानंतर त्याची दहशत कायम, अंधेरा कायम रहेगा असं झालं या वाल्मिक कराडचं. म्हणजे बाहेर चेला चपाट्यांना घेऊन अनेकांचे मुर्दे पाडले, पण तिथं पण त्याला स्वस्त बसवेना. तिथंही गेल्यानंतर त्याची दहशत कायम. VIP ट्रीटमेंट वेगळीच, दादा खिंडकरला धमकी दिली ती वेगळीच, VIP ट्रीटमेंट घेताना आणखी सगळं जेल प्रशासन देखील त्याच्या दिमतीला, कुणी चहा आणून देते त्या हॉस्पिटलमध्ये आपण बघितलं, तो जेव्हा त्याला काही त्रास झाला, युरिन इन्फेक्शन, पोटात दुखतंय वगैरे, परत त्याला हॉस्पिटलमधून आणला बीड कारागृहामध्ये. आता त्यावेळी त्याला कारागृहात पण स्पेशल ट्रीटमेंट द्यायला सुरुवात झाली. त्याला स्पेशल फोन काय असतो, त्याला जेवण काय मिळतं स्पेशल, बरंच काय काय चर्चा झाली. आता एवढं सगळं झाल्यानंतर या बीडच्या कारागृहामधलं जेल प्रशासन का CCTV फुटेज देत नाहीये, ते देखील CCTV फुटेज देण्यात आलं नाही. नंतर 31 मार्चला याच बीड जिल्हा कारागृहामध्ये जेव्हा कैद्यांवरील बंदी उठवली जाते रोज फोन करण्यासाठी किंवा काही नाश्त्या पाण्यासाठी, जेवणासाठी, त्यावेळी त्या ठिकाणी 2 गटात मारामारी झाली. या ठिकाणी वाल्मिक कराडला महादेव गित्ते आणि त्या ठिकाणी जो दुसरा अक्षय आठवले म्हणून आहे, या दोघांनी काहीतरी 2-3 चापटी आणल्या आणि सुदर्शन गुन्हेला मारलं अशी माहिती किंवा लोकांसमोर जेव्हा ती आली, त्याच्यावर स्पष्टीकरण काय देण्यात आलं पोलीस प्रशासनाकडून, म्हणजे कारागृह प्रशासनाकडून, की वाल्मिक कराड आणि महादेव गित्ते यांच्यात मारहाण झालीच नाही. ही मारहाण झाली महादेव गित्ते याच्याच गँगमधील, म्हणजे बबन गित्ते समर्थक राजेश वाघमोडे आणि सोनवणे फडिया गँगमधील सुदीप सोनावणे यांच्यात फोनवरून बाचाबाची झाली, नंतर झटापट झाली. पण त्याच दिवशी बबन गित्ते समर्थक महादेव गित्ते सह त्याच्या साथीदारांना छत्रपती संभाजीनगर मधील हरसूल या कारागृहामध्ये हलवण्यात आलं. आणि दुसऱ्या दिवशी लगेचच जी आठवले गँग आहे, त्या आठवले गँग मधला तो जो अक्षय आठवले आहे आणि त्याचे काही मित्र वगैरे आहेत, त्यांना नाशिक कारागृहात हलवण्यात आलं. आता प्रश्न हा उरतो की जेव्हा खरं काय आहे हे बाहेर येण्याची वेळ आली, त्यावेळी महादेव गित्ते यांनी पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली, राजेश वाघमोडे देखील तक्रार केली की वाल्मिक कराडला आम्ही मारलेलं नाहीये, वाल्मिक कराड आणि त्याच्या साथीदारांनीच आम्हाला मारलेलं आहे. बाहेर सगळी उलटी चर्चा चालू आहे.
आणि वाल्मिक कराडच्या सांगण्यावरूनच आम्हाला दुसऱ्या जेलमध्ये टाकण्यात आलंय, कारण त्या ठिकाणी त्याची बर्दास्त राखण्यासाठी, त्याला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळवण्यासाठी आम्ही असल्यावर जड जाईल, कारण की आम्ही तक्रार करू म्हणून त्या ठिकाणी आम्हाला तिथून हलवण्यात आलं. आता याच्यावर महादेव गित्ते यांच्या पत्नी यांनी देखील खळबळजनक आरोप केलाय, की 31 मार्चला जी माझ्या पतीला मारहाण झाली ते प्लॅनिंग 3 दिवस आधीच झालं आणि ते जेलरच्या ऑफिसमध्ये झालं. त्यावेळी वाल्मिक कराड तिथे उपस्थित होता आणि यांना पोलिसांच्या लाठ्या-काठ्यांनी मारण्यात आलं. आता पोलिसांच्या हातातल्या काठ्या आरोपींनी हातात घेऊन इतर आरोपींना मारणं हे एवढं सोपं जेलमध्ये आहे का? याचाच अर्थ हे जर असं घडलं असेल, मग पोलीस कर्मचारी वाल्या कराडला आणि त्याच्या गँगला साथ देतायत का? म्हणजे या सगळ्या प्रकरणामध्ये यांचा काही वरदहस्त आहे का? आणि जर दूध का दूध पाणी का पाणीच करायचं होतं जेल प्रशासनाला, तर एखादं पत्र काढण्यापेक्षा सीसीटीव्ही फुटेज थेट जर तुम्ही सरकारकडे किंवा सीआयडी एसआयटी पोलिसांकडे दिला असता, तर अवघ्या महाराष्ट्राला कळलं असतं की नेमकं भांडण कुणाच्यात झालं होतं. पण या संदर्भात देखील काही माहिती समोर आली नाही. शेवटी याच प्रकरणामध्ये मीरा गित्ते, ज्या महादेव गित्ते यांच्या पत्नी, त्यांनी असं स्पष्ट म्हटलंय की माझा पती ज्या गुन्ह्यात आरोपी आहे, म्हणजेच मरळवाडीचे सरपंच 29 जून 2024 रोजी त्यांची परळी शहरातील बँक कॉलनीमध्ये हत्या झाली, त्या प्रकरणात माझ्या पतीला विनाकारण गोवण्यात आलंय. खरं तर वाल्या कराड म्हणजे वाल्मिक कराड आणि त्याचेच सगळे साथीदार आमच्या घरावर हल्ला करायला आले, दगडं मारली, गाडी फोडली. शेवटी माझ्या पतीला यांनी त्याच्या दिशेनं गोळी मारली, त्यांना त्रास झाला, लागलं, जखमी झाले आणि त्याच दरम्यान वाल्मिक अण्णांनी सांगितलं ते करा, असा एक आवाज आला, अंदाधुंद गोळीबार झाला आणि त्याच गोळीबारामध्ये बापू आंधळे यांचा मृत्यू झाला. या सगळ्या टोळक्यांमध्ये बापू आंधळे सुद्धा आला होता, हे याच्यातनं क्लिअर होतं. पण झालं असं की या घटनेच्या परस्पर विरोधी फिर्यादी दाखल झाल्या. गोट्या गित्ते जो अजूनही या प्रकरणामध्ये फरार आहे, सुरेश धस कायम सांगतात हा बोंबलत फिरतो तिकडं, पण अजूनही नवनीत कावत त्याला का अटक करत नाहीयेत. या गोट्या गित्तेनं परस्पर विरोधी फिर्याद दिली, त्यात बबन गित्ते, महादेव गित्ते, आणखी 1-2 नावं आहेत, यांच्यावर गुन्हा दाखल झाला. अर्थातच नंतर त्यांना जामीन झाला, पण महादेव गित्ते हे स्वतःहून सरेंडर झाले, जे रुग्णालयामध्ये जखमी होते, जखमी अवस्थेत होते, उपचार घेत होते. बबन गित्ते यांनी हे सगळं घडवून आणलंय असं त्यांना या सगळ्या प्रकरणात गोट्या गित्तेनी म्हटलं, फिर्याद दाखल झाली. पण बबन गित्ते ही 29 जून पासून या प्रकरणात फरार आहेत. त्यांना देखील अजून पोलीस पकडू शकलेले नाहीत. पण हे सगळं प्रकरण जे घडलं हे वाल्मिक कराडच्या सांगण्यावरनं घडलं, असं महादेव गित्ते यांच्या पत्नी मीरा गित्ते यांनी म्हटलेलं आहे. आता हे सगळं जरी घडलं असलं तरी याच दरम्यान ज्या अवादा कंपनीवरनं एवढं सगळं भानगड झाली, एवढी सगळी जी काय आतापर्यंत घडली, अवादा कंपनीच्याच अवादा कंपनीला खंडणी मागण्यावरून या कंपनीपायी एकाचा खून झाला या खंडणीपायी, तर याच अवादा कंपनीमध्ये आता चोरी देखील झाली आहे. एक 10-12 जणांचं टोळकं तोंडाला रुमाल बांधून या अवादा कंपनीच्या आवारात शिरलं आणि तिथून 11,26,000ची कॉपर केबल वायर या चोरट्यांनी पळवून नेली आहे. जवळपास 12,87,000 रुपयांचं साहित्य चोरीला गेलंय. हे जे कोण तोंडाला रुमाल बांधून आलेलं टोळकं होतं, या सगळ्यांनी त्या ठिकाणच्या वॉचमनचे हातपाय बांधले आणि मग कंपनीत चोरी केली आणि हे सगळे फरार झाले. यावेळी केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय, 14 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे आणि या सगळ्याच संदर्भामध्ये आता अवादा कंपनीला 24 तास प्रोटेक्शन म्हणून एक 20-25 पोलीस त्या ठिकाणी तैनात करण्यात आलेत. खरं तर या अवादा कंपनीकडे इतकं सिरियसली घ्यायला पाहिजे होतं, कारण की याच कंपनीवर 6 डिसेंबरला मारहाण झाली, त्यानंतरच खरं जर त्या ठिकाणी पोलीस संरक्षण द्यायला पाहिजे होतं. पण त्याच मारहाणीनंतर या प्रकरणामध्ये खून झाला, तरी देखील अजून अवादा कंपनीच्या या सगळ्या गोष्टी खंडणीच्या बाबतीनंतर घडून सुद्धा ह्याच्याकडे कुणीही सिरियसली बघत नाही, असा आरोप सुरेश धस यांनी केलाय. आमदार सुरेश धस यांचं तर स्पष्ट म्हणणं आहे की हे सगळं आकाच्याच सहकार्यांचं काम आहे आणि हे जे काही घडलंय हे आकाच्या लोकांनीच केलेलं आहे. अजूनही यांची डोकी सुधारलेली नाहीत,
अजूनही यांची डोकी जागेवर नाहीत, असा आरोप सुरेश धस यांनी केलाय. म्हणजे एकूणच काय, तर या सगळ्या प्रकरणामध्ये कृष्णा आंधळे जो अजूनही फरार आहे, सहआरोपी ज्यांना करायला पाहिजे त्यांची अजूनही काही चौकशी झालेली नाही. शिवाय या सगळ्या प्रकरणाशी निगडीत जे काही सीडीआर, कॉल रेकॉर्डिंग्स या सगळ्या गोष्टी अजूनही ज्या पोलिसांपर्यंत पोहोचायला पाहिजेत, जे सीसीटीव्ही फुटेज जेलमधलं पोहोचलं पाहिजे, त्यातली कुठलीही गोष्ट अजून त्या लोकांना, पोलिसांना प्राप्त झालेली नाहीये आणि उद्या तर सुनावणी आहे. थोडक्यात उद्या भले तिसरी सुनावणी असली तर खऱ्या अर्थाने ती दुसरी सुनावणी आहे. पहिल्या दिवशी काही घडलं नव्हतं. व्हीसीद्वारे फक्त आरोपींना सादर करण्यात आलं. त्यानंतर तो केज न्यायालयामध्ये ती सुनावणी झाली होती. त्या ठिकाणी मग सहाय्यक सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे यांनी बाजू मांडली. त्यावेळी आरोपीच्या वकिलांनी आम्हाला कागदपत्र हवेत, आरोपींचे कबुली जबाब हवेत अशी मागणी केली. नंतर पुढची तारीख डिक्लेअर झाली 12 मार्चला. यावर दुसरी सुनावणी म्हणजेच थोडक्यात पहिली सुनावणी झाली असं आपण म्हणूयात. त्यावेळी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम आले यांनी हा सगळा क्रोनॉलॉजीचा त्या ठिकाणी घटनाक्रम मांडला. इतकंच नव्हे, 8 ऑक्टोबरपासून अवाधा कंपनीकडे कशी खंडणी मागण्यात येत होती आणि या सगळ्यांमध्ये कसे गोपनीय साक्षीदार महत्त्वाचे आहेत, चांगलं काम सीआयडी एसआयटीने तपासात केलेलं आहे. सर्कमस्टन्शियल एव्हिडन्सेस आणि आय विटनेसेस या दोन गोष्टी या खटल्यामध्ये अत्यंत महत्त्वाच्या आहेत आणि त्यांचं एक विशिष्ट वाक्य होतं की एक वेळ माणूस खोटं बोलू शकेल पण पुरावा खोटा बोलत नाही. त्यामुळे उज्ज्वल निकम देखील स्ट्रॉंगपणे त्या ठिकाणी त्यांनी आर्ग्युमेंट केलं, युक्तिवाद केला. त्याच्यावर बचाव पक्षाच्या सगळ्या जे कोण वकील आहेत त्यांनी देखील आम्हाला कागदपत्र मिळाली नाहीत अजून अशी हीच आपली मागणी केली. मग त्यांना त्या दिवशी कागदपत्र देखील पुरवण्यात आली. मग कोर्टानं आता पुढची तारीख दिली आणि बीड जिल्हा सत्र न्यायालयात मागच्या सुनावणीपासून हा खटला सुरू झाला. आता उद्या देखील बीड जिल्हा सत्र न्यायालयात म्हणजेच 10 एप्रिलला या कोर्टामध्ये, बीड जिल्हा सत्र न्यायालयामध्ये या आरोपींना व्हीसीद्वारे सादर केलं जातंय का प्रत्यक्षात आणलं जातंय. उद्या उज्ज्वल निकम आणखी या प्रकरणात काय वेगवेगळे खुलासे करणार आहेत, आरोपीच्या वतीनं जे वकील या आरोपींच्या बाजूनं काय नेमका स्टँड घेणार आहेत, कृष्णा आंधळे विषयीची भूमिका काय मांडली जाणार आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं निश्चितपणे आपल्याला उद्या मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळं उद्या जी काही सुनावणी होणार आहे त्या सुनावणीकडे आपलं लक्ष राहीलच आणि टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून तुम्हाला या संतोष देशमुख हत्या प्रकरणातील खून खटल्याची डिटेल्स तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न राहील. अर्थातच या कार्यक्रमाचं नाव आपण तुम्हाला माहितीच आहे, मागच्या वेळेस मी तो प्रोमो लॉन्च केला होता आवाज जनतेचा आणि त्याच आवाज जनतेच्या माध्यमातून किंवा त्या शीर्षकाखाली आपण हा रोज संध्याकाळचं लाईव्ह या ठिकाणी तुम्ही पाहणार आहात आणि लाईव्हमध्ये तुम्ही माझ्यासोबत जसे पूर्वी होतात तसेच जोडले जाणार आहात. अर्थातच उद्या पाहूयात नेमकं या संदर्भामध्ये. सुनावणी उद्या दुपारी आहे. दुपारी जर संपली सुनावणी तर निश्चितपणे मी दुपारी तुमच्यासोबत लाईव्हला येणार आहे आणि नेमकं सुनावणीत काय घडलं हे तुमच्याशी शेअर करणार आहे. पाहत रहा आवाज जनतेचा, टॉप न्यूज मराठी.